थँक्यू. धन्यवाद प्रीतीजी तारे. तरी साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी सन्मानित करायचे. योगीजी तरी साहेब यांना विनंती करेन आपण मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी सन्मानित करायचे आहे. अतिशय चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. शुभम पाटील मॅचचा आनंद घेत असताना सागर कुडू यांचे परम मित्र ते सुद्धा खुश आहेत. एक मोठ्या स्पर्धेमध्ये जेव्हा आपला मित्र एक चांगली कामगिरी करतो त्यावेळेला त्याला सुद्धा खूप आशा असतात. त्या आशा पल्लवी झाले शुभम पाटील यांच्या. आमच्या भगिनी या ठिकाणी आपण पाहतायत आणि त्याच पद्धतीने एक सुंदर आपण डिझायनर कप आपल्याला पाहायला मिळतो. जे सामनावीर भारवी तरे आणि कुमारी धन्वी तरे टेंबोडे यांच्याकडून आणि त्याच पद्धतीने आगरी प्रीमियर लीगचं हे आपण पाहतायत कुमारी भारवी तरे कुमारी धन्वी तरे टेंबोडे यांच्याकडून प्राप्त झाले आहे. त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. तरी आपण ही ट्रॉफी देऊन सन्मानित करीत आहोत. तर मॅच स्टार्ट झालेली आहे. धन्यवाद योगीजी तरे साहेब. आणि कोणी जास्त वेळ घेणार नाही या स्पर्धेविषयी परफॉर्मन्स. नक्कीच स्पर्धा तर ही आम्ही दरवर्षी या स्पर्धेची वाट बघतो. गेल्या वर्षी फॉर्म भरला नव्हता कारण की जॉबमुळे खेळण्यासाठी संधी जास्त भेटत नाही. यावर्षी सुट्टी काढून खेळण्यासाठी भाग घेतला आहे. BPL जर परफॉर्मन्स झाला नाही जास्त यावेळेस APL चांगला परफॉर्मन्स करण्याचा प्रयत्न करेल. थँक्यू व्हेरी मच. आणि नेक्स्ट मॅच साठी ऑल द बेस्ट असेल. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी जॉईन झालेले आहेत. एका साईडला मंथन करत आपल्या समोर जॉईंट होतील आणि एका साईडला आपण पाहणार आहोत मनीजी पाटील. दोन चेंडूंचा खेळ झालेला आहे. धाव संख्या आपण पाहतोय. धाव फलकावरती 1-2 संघ आमने सामने आपल्याला खेळताना दिसत आहेत. एका बाजूला संघ आई एकविरा ग्रुप माकणे तर दुसऱ्या बाजूला क्रिएटिव्ह 11 माकणे अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहत आहात आगरी प्रीमियर लीग 2025 पर्व 8. यावेळेला मात्र स्वीप केलाय. अप्रतिम फटका स्क्वेअर लेगच्या दिशेला. चेंडू जातोय ओव्हर दी बाउंड्री लाईन रोप. चौकार 4 धावांसाठी. काय कमालीचा फटका. क्लास टायमिंग या ठिकाणी साध्य केलं. 4 धावांची मोहर तिथे उमटवली. आकाश तरेच्या विरोधामध्ये खेळलेला हा अप्रतिम क्लास टायमिंगचा फटका. स्वतःला झोकून दिलं होतं चेंडूवरती आणि त्यानंतर आपण पाहिलं तर अगदी योग्य टायमिंग सहित चेंडूला पाठवलंय मैदानाच्या बाहेर चौकाराच्या स्वरूपात. षटकातील चौथा बॉल ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा घेऊन गोलंदाज तयार. पंचांचा इशारा येतोय व्हाईटचा आणि या व्हाईट बॉल नंतर धाव संख्या आता आपण पाहतोय तर क्रिएटिव्ह 11 माकणे या संघाची झाली आहे. धाव फलकावर 6 रन्स मंथन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिलं 3 बॉलचा खेळ झालाय. थोडंसं प्रेशर दिसतंय आकाश तरेच्या गोलंदाजीवर. ऑन साईडला काय फटका खेळलाय. नजाकत भरा शॉट. नवसईचा ब्रँड झळत असताना पाहायला मिळतोय. हिट विकेट पाहायला मिळेल. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकता. स्वयंचित कंट्रोल नव्हतं. क्रिकेटचा डबल C खूप महत्वपूर्ण मायने राखतो आणि इथे आपण पाहू शकतायत हिट विकेट. आमचे कॅमेरामॅन आणि साहिल पाटील आमच्या ऑन स्क्रीनवर दर्शवतात कशा पद्धतीने हिट विकेट झाले. चेंडूला मात्र जरूर खेळला परंतु चेंडू हवेत असतानाच मात्र आपण पाहतात बॅट स्टंपला जाऊन आदळली. आणि काल सुद्धा रॉकी ग्रुप चषकामध्ये हेच घडलं होतं. हिट विकेट झाले होते. फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतात. प्रमोदजी या हिट विकेटने मला एक आठवण जागी झाली. उमरोळीचं मैदान होतं. स्वप्नील पाटील डॉनच्या बॅटमधनं उत्तुंग षटकार जरूर आला होता. त्यानंतर अशाच प्रकारे स्वप्नीलची बॅट स्टंपला लागली होती आणि ती आठवण पुन्हा एकदा या ठिकाणी APLच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. चांगला फटका होता. शॉर्ट सिलेक्शन प्रॉपर होतं परंतु शरीरावरचं नियंत्रण ढासळलं आणि त्याच्याचमुळे आपण पाहतोय हिट विकेटच्या माध्यमातून इथे फलंदाज जयेश पाटील बॅक टू द डगआउटच्या दिशेने जात आहेत. अखिल तरे एका साईडला अपूर्व गावडला आपण पाहतायत. काल सुद्धा बहाडोली प्रीमियर लीग मध्ये हेच दृश्य पाहायला मिळालं होतं. अखिल तरे आणि एका साईडला आकाश तरे एकंदरीत आपण पाहताय सख्खे बंधू आहेत आणि आज आमने सामने या क्रिकेटच्या मैदानात पाहायला मिळत आहेत. कोणता बंधू कोणावर हबी ठरेल याकडे लक्ष असणार आहे. विश नेटवर्कच्या माध्यमातून अतिशय सुंदर क्लॅरिटी आपण पाहू शकतायत.
6 वर पहिला धक्का. मंथन ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आकाश तरेने, चौकार आल्यानंतर स्वतःमध्ये असलेलं इम्प्रोव्हायझेशन दाखवलं. चौकार तर जरूर आला होता, परंतु जयेश पाटील तिथे बाद झाले. हा चांगला चेंडू होता. आकाश तरे 4 वेळा 6 बॉल 6 षटकार मारण्याची किमया आपल्या करिअरमध्ये टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर केले. काय म्हणशील? अगदी एक मोठा खेळाडू आहे, पक्का खेळाडू आहे आणि तीच ओळख यावेळेला मात्र पाहायला मिळते आहे पुन्हा एकदा. 5 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या आपण पाहिलं तर झाली आहे धाव फलकावरती 1 गडी बाद 6 धावा. षटकातील शेवटचा बॉल घेऊन आकाश पुन्हा एकदा तयार. इथे मात्र पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. झेल चिटच्या माध्यमातून जाते. इथे क्रिएटिव्ह 11 माकणे संघाची अजून 1 विकेट. थँक्यू. निलेश घरत तिथे ॲज अन विकेट किपर पाहायला मिळाले होते. अखिल तरे यांना शून्याचा भोपळा देखील पार करता आला नाही. शून्यावरती बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला परतलेत. आता अपूर्व गावडवरती सर्वांच्या नजरा आहेत. नवीन फलंदाज, नवीन बॅटर आता नव्यानं दाखल झालाय क्रीजवर. पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये दमदार शानदार सुरुवात. आकाश तरेच्या गोलंदाजीवर आपल्या बोटांतील जादू दर्शवत असताना की फॅक्टर म्हणून आपण पाहू शकतायत. त्या पद्धतीने आता जयेश पाटील सच्चा या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाली. उमरोळी या गावातून तो बिलॉंग करताना एक गाव एक फॉर्मॅटमध्ये सातत्याने त्याचे चांगले प्रदर्शन पाहायला मिळतात. कारण सातत्य तुमच्याकडे असायला हवं. कन्सिस्टन्सी इज मोस्ट इम्पॉर्टंट क्रिकेटच्या खेळामध्ये. काल काय झालं हे विसरून आज नव्याने आपण सुरुवात काय करणार आहोत, नव्याने मैदान कसं गाजवणार आहोत, आपला क्लास कसा मेंटेन करता येईल याकडे लक्ष देणं म्हणजे हे क्रिकेटने आपल्याला सातत्याने शिकवून दिलं गेलंय. संघाची धावसंख्या 6 रन. जयेश पहिलाच बॉल अचंबित करणारा चेंडू, सरप्राईज डिलिव्हरी. हा काय बॉल टाकला होता यावेळेला ऑफ्टमच्या थोडंसं बाहेर आपण पाहू शकता. जयेश जास्त रनअप घेत नाहीये. जास्तीत जास्त आपण पाहिलं तर डेफिनेटली 7 ते 8, 8 ते 10 पावलांचा रनअप आपल्याला पाहायला मिळतो. आणि ज्या पद्धतीने गोलंदाजी करतो नॅचरल वळण घेणारे चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. ही कला आहे जयेश पाटीलची. ऑन साईडला बॅकलिपचा उपयोग जरूर केला गेला. चेंडू फार वेगाने निघून जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. 4 धावन करता मेल चौकार. गुड शॉट. थँक्यू. किरणजी पाटील यांच्यावर गुणगान गाणारं गायन यावेळेला गाणं पाहायला मिळतं. आणि ज्यांनी 1,21,000 रुपये या स्पर्धेला प्रथम पारितोषिक दिलेला आहे. ते चान्सेस होते जरूर, परंतु इथून आपण पाहू शकता 1 धाव अर्जित केली जाईल. डोक्यावर हात देत आहेत निलेश. मंथन काय म्हणशील, ज्या पद्धतीने सुरुवात जी होती ती शांत चित्तीने झाली. पहिल्या षटकामध्ये अवघ्या फक्त 5 धावा आल्या आणि तदनंतर आतापर्यंत 5 धावा. किती प्रोजेक्टेड स्कोर पर्यंत जाणं योग्य ठरेल? जर आपण पाहिलं तर आता दोन्ही संघ फलंदाजांना जर आपण पाहिलं तर विचार विनिमय करून खेळणं गरजेचं आहे. कारण की एकामागोमाग एक असे 2 धक्के लागले आहेत. प्रोजेक्टेड स्कोर जर आपण पाहिलं तर 50 पर्यंत पोहोचू शकतात. ज्या वेळेला तुम्हाला संधी मिळेल त्या वेळेला मोठे फटके खेळा आणि सिंगल डबल सेन्सिबल क्रिकेट हे देखील दाखवणं गरजेचं आहे. 1.3 षटकांचा खेळ झाला आणि धावसंख्या जर आपण आता पाहिली आहे तर फलकावरती झालेली आहे 11 धावा. निकेत गावड आपण पाहू शकाल, मॅन फ्रॉम घाटीम. बाप्पा मोरया चषक विठ्ठलवाडीच्या मैदानात अतिशय दमदार फलंदाजी केली होती. 45 धावा त्याने कुठल्या होत्या, परंतु मैदान वेगळं होतं, संघ वेगळे होते. इथे मात्र मैदान वेगळं, संघ वेगळे आहे पाहायला मिळत आहेत. हलक्याशा हाताने चेंडूला दिशा दिली गेली. सिंगल मेल. सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ती फलकावर 12 धावसंख्येवर. 1.4 षटकांचा खेळ झालाय. 12 धावा या झालेल्या आहेत धाव फलकावरती. दोन्ही फलंदाज जर आपण पाहिलं तर कॉम्प्लिमेंट करून खेळतायत, एकमेकांना संधी देत आहेत. स्ट्राईक रोटेट होताना आपल्याला पाहायला मिळते आणि हे अपेक्षित आहे क्रिएटिव्ह 11 माकणे या संघाकडनं. कारण की 2 विकेट गेले त्यानंतर भागीदारी करणं हे खूप गरजेचं ठरलंय. षटकातील 5वा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार जयेश.
ते 6 बॉल यावेळेला आपण पाहताय शफल होऊन खेळण्याचा एकंदरीत रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू फार वेगाने निघून जातोय. चांगली गोलंदाजी खेळपट्टी जणू काही यावेळेला आपण पाहू शकतायत या जयेश पाटीलच्या प्रेमात पडलेले आहे. अशाच प्रकारचं दृश्य पाहायला मिळतं. खेळणं फार कठीण होतं. ज्यावेळेला जयेश पाटील रिदममध्ये असतो, लयबद्ध असतो, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतो, त्यावेळेला भल्या भल्या फलंदाजांना घाम फुटतो आणि तेच यावेळेला दर्शवत असताना जयेश पाटील. पुढील बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. प्रफुल्ल चेंडूचा पाठलाग करतायत परंतु त्याला चेंडू काही मिळणार नाहीये. सरळ चेंडूचा वेध घेतला गेला. यावेळेला आपण पाहू शकाल 4 धावांकरता मेल चौकार 4. धन्यवाद. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकला शफल मुवमेंट फलंदाजाची पाहायला मिळाली. बॅटच्या अगदी वरच्या भागामध्ये लागला आणि थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय आणि या चौकाराच्या माध्यमातून आपण पाहतोय तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 16 धावा. अपूर्व गावड जर आपण पाहिलं 7 बॉल आतापर्यंत अपूर्व गावडने खेळलेले आहेत. 10 वरती नाबाद आणि निकेत गावड मात्र आपण पाहतोय जो सध्याच्या घडीला इन फॉर्म बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे तो 1 चेंडूवरती 1 रन बनवून अजूनही उभा आहे खेळपट्टीवर. 16 रन झाले, 2 गडी बाद. प्रथम बॅटिंग करणारा संघ क्रिएटिव्ह 11 माकणे. विश नेटवर्क या चॅनेलवर जे जोडले गेलेत आमच्या ऑनलाईन श्रोते त्या सर्वांचं करूया आपण अग्री प्रीमियर लीगच्या कोर कमिटीकडून सहर्ष स्वागत आणि धन्यवाद. संघाची धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचली गेली. निकेत गावड आतापर्यंत आहे. अपूर्व गावडची चांगली बॅटिंग यावेळेला पाहायला मिळते. अजून कॉन्फिडन्स तो दिसत नाहीये. नक्की जो आत्मविश्वासात्मक फटके यायला हवे होते ते आत्मविश्वासात्मक फटके येत नाहीयेत. त्याचं कारण जर आपण पाहिलं तर पहिली 2 षटकं कुठेतरी हवी ठरली. पहिलं षटक आकाशचं आपण पाहिलं होतं 6 धावा मोजल्या गेल्या होत्या. त्यानंतर जयेशनं त्या षटकामध्ये देखील आपण पाहिलं होतं 10 धावा मोजल्या आणि एकत्रितपणे 2 षटकांचा खेळ झाला आणि क्रिएटिव्ह 11 माकणे या संघाची धावसंख्या झाली 2 बाद 16. या ठिकाणी मात्र आपण पाहिलं तर बॅकलिपचा वापर केलाय. हाय बॅकलिप चेंडू बराच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक तिथे तैनात होते. कुठलीही चुकी केली नाही. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती नजर ठेवली आणि रिसीव्ह देखील केला. अगदी सुंदर असा झेल टिपला. निकेतच्या खेळीला इथे लागतोय पूर्णविराम. आजच्या दिवसात थँक्यू. या आपण साखरे गावातील अनमोल रत्न आदरणीय सुनीलजी वजेसाहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता या स्पर्धेचे आयोजक आपण पाहतायत योगीजी तरेसाहेब यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करावं. 16 वर 3 धक्के लागलेत. ओंकार घरतने हा दुसरा झेल टिपला या स्पर्धेतला. व्हेरी वेल कॅच ओंकार. सुपर फिल्डिंग, एक्सलंट फिल्डिंग पाहायला मिळाली. क्रिएटिव्ह 11 माकणे योगीजी तरेसाहेब यांच्या शुभ हस्ते सुनीलजी वजेसाहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करीत आहोत. आपला मनपूर्वक धन्यवाद आहे. अतिशय चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. ही या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह ट्रॉफी आपण पाहू शकाल आणि त्याचप्रमाणे आपण पाहतायत बुके देऊन सन्मानित केलं जातं आणि माईची उबदार शाल. तर 16 वर 3 धक्के मंथन आतापर्यंत आपण पाहू शकतायत आणि ज्या अनुषंगाने अपूर्व गावडवर पूर्णपणे दारोमदार असणार आहे. प्रवीण पाटील नो डाऊट एक चांगला फलंदाज आहे. पण मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी. ज्या गोलंदाजाने गोलंदाजी केलेला मंथन परफेक्ट टप्प्यावर गोलंदाजी केले आकाश तरे. अगदी बरोबर म्हणालात प्रमोद सर. कारण की आपण स्पेल जर पडताळून पाहिला आकाशचा काय कमालीचा स्पेल आतापर्यंत हाताळलाय. 1.2 षटकं त्यानं टाकली आहेत आणि 6 रन देऊन 3 विकेट, महत्वपूर्ण 3 मोहरे त्याने मात्र गारद केले आहेत. विकेट टेकर गोलंदाज मी आहे हे दर्शवत असताना राउंड द विकेटने मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा अशा पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला. लेग बाईचा इशारा येत असताना विरल नायर सरांकडून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत 17 या धावसंख्येवर बॉल फेकून झालेत ते जवळजवळ आपण पाहिलं तर 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 17 वर धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये क्रिएटिव्ह 11 माकणे टीम तर एका साईडला आई एकविरा ग्रुप माकणे ज्या संघाने नेहाली स्वरांगी वॉरियर्स या टीमला पराभूतच्या शाळेत नेला होता. ऑन साईडला काय फटका खेळलाय. बॉडमॅनचा चांगला वापर केला आणि सरळ चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. कणखर दर्जेदार षटकार.
धन्यवाद. काय कमालीचं टायमिंग पाहायला मिळालं. फुलटॉस चेंडू होता, त्या चेंडूला मात्र आपल्या अंदाजामध्ये अगदी फ्लिकचा फटका पाहायला मिळाला आणि या षटकाराने धाव संख्या आता मात्र वेगानं पुढे जाताना आपल्याला दिसतेय. 23 धावा या झाल्यात फलकावर. पुन्हा एकदा अजून एक चांगला बॉल कमबॅक केले जरूर आकाशने. आतापर्यंत 1 आपण पाहू शकलात स्पेल आकाशचा, तर 5 चेंडू झालेले आहेत. 1.5 षटकांचा स्पेल त्यानं कंप्लीट केलाय आणि 23 धावा ते 12 धावा त्यांना आतापर्यंत मोजल्या. 3 विकेट स्वतःच्या नावे आहेत. याचाच अर्थ एक महत्त्वपूर्ण कॉन्ट्रीब्युशन 100% आकाश बॉलिंगच्या माध्यमातून देतोय आपल्या संघाकरिता. संघाची धाव संख्या 23 वर 3 धक्के आणि तदनंतर बॅटची एज अँड टेकन. चौथा धक्का यावेळेला आपण पाहू शकतायत. क्रिएटिव्ह 11 माकणे टीम नाजूक स्थितीमध्ये आहे. निलेश घेरत ॲब्सोल्युटली सुपर कॅच. पहा आकाश तरेचा हा बॉल आपण पाहू शकतायत. रिप्ले मध्ये घर बसल्या जे मॅच आनंद घेत असतील त्यांना सुद्धा ज्यांनी मिस केला असेल हा बॉल, त्यांच्या माहितीसाठी टप्पा पडल्यानंतर थोडासा टॉस झाला. बॅटचा एज घेत चेंडू निघून जातोय आणि अपूर्व गावडच्या खेळीला पूर्ण विराम. मंथनची ज्या पद्धतीने गोलंदाजी केले ना आकाश तरेने, ॲज अ कॅप्टन कसा असावा, ॲज अ ऑलराऊंडर परफेक्ट टीम मध्ये कसा असावा, तर आकाश तरेने यावेळेला दर्शवून दिले गेले. हे आमचे पाहुणे मंडळी पाहायला मिळत आहेत. GT यांना आपण पाहू शकाल, गौरव तरे यांना आपण पाहतात, मॅन ऑफ द सिरीज ज्यांनी जरूर या स्पर्धेमध्ये सौजन्य केलंय. कमळाकरजी साहेब पाहायला मिळतात. सरपाडा डॉन यांना आपण पाहू शकाल. त्याचप्रमाणे संतोषजी जंगम यांना आपण पाहत आहेत. त्याचप्रमाणे विशाल घरत या ठिकाणी उमरोळीचे, त्यांचं सुद्धा या ठिकाणी आपण पाहू शकतायत. ते सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत. त्याचप्रमाणे अक्षय पांडव आणि मनीष पाटील हे मात्र चर्चा करत असताना पाहायला मिळत आहेत. गौरव पाटील संपूर्ण स्पष्टपणे दाखवत आहेत. 6 सीटर्सचे प्रोप्रायटर आहेत. त्यांची सुद्धा मात्र आपण क्लॅरिटी अप्रतिम पाहायला मिळते आणि सफाळे प्रीमियर लीगला ते मात्र अतिशय चांगल्या पद्धतीने ते सुद्धा लाईव्ह दाखवतील. संघाची धावसंख्या म्हणताना इथून आपण पाहिलं तर 18 बॉल आहेत आणि 18 बॉलमध्ये मॅक्झिमम जर आपण पाहिलं तर 30-35 जर धावा आल्या तर एक फायटिंग टोटल पाहायला मिळेल. आणि फायटिंग टोटल जर झाली तर गोलंदाजांना बळ येईल, पाठबळ मिळेल लढण्यासाठी. डेफिनेटली जर 50च्या वरती आकडा गेला तर एक फायटिंग टोटल पाहायला मिळेल. रोहन ठाकूर एक हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, बिरवाडीचा हा खेळाडू आहे आणि ती क्षमता त्याच्याकडे आहे. आता सिद्ध तुम्हाला करावं लागेल. संधी मिळाली आहे, त्या संधीचं सोनं तुम्हाला करावं लागेल. 3 षटकं झाली आहेत, धावसंख्या झाली आहे फलकावर 23. साहिल पुन्हा बॉलिंग मार्कवर. षटकातील पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर लेग साईडच्या बाजूने जातोय. पंच म्हणतायत की हा वाईट बॉल आहे आणि तिसऱ्या पंचांची या ठिकाणी मात्र घेतली गेलेली आहे मदत. या डिसिजन पेंडिंग आहे. विश नेटवर्क 4 कॅमेरा सहित ही स्पर्धा कव्हर करतायत. आमच्या व्यासपीठावर विश्वास पाटील यांना आपण पाहतायत. या विश नेटवर्कचे प्रोप्रायटर आहेत. एका हातामध्ये जर प्रेक्षकांनी झेल टिपला तर तुम्हाला विश नेटवर्क आणि विश स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून कलरफुल प्रिंट टी-शर्ट सौजन्य केलं जाईल, सन्मानित केलं जाईल. अलीकडच्या काळामध्ये क्रिकेटला खूप एक वेगळं ग्लॅमर आलंय आणि त्यामध्ये प्रेक्षक सुद्धा खूप एन्जॉय करताना पाहायला मिळतात. काही प्रेक्षकांना भरभरून प्रेम मिळतं प्रत्येक स्पर्धेमध्ये. फेअर डिलिव्हरी. यस पंच त्या ठिकाणी क्षमस्व सांगतात आणि इथून आपण पाहताय जो रिव्ह्यू घेतला गेला होता गोलंदाजी करणाऱ्या टीमने त्यांचा सक्सेस ठरलाय. म्हणजे त्यांना अजून रिव्ह्यू घेता येईल, एक्सटेंड झालेला आहे. षटकातील दुसरा बॉल घेऊन साहिल पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काळ हवेमध्ये आहे. विकेट किपर चेंडू खाली, कुठलीही चुकी केली नाहीये आणि यावेळेला लागतोय अजून एक धक्का. क्रिएटिव्ह 11 माकणे या संघाला. थँक्यू. शून्याचा भोपळा देखील फोडता आला नाही. आदरणीय सन्माननीय जयवंतजी पाटील साहेब, साखरे गावातील अनमोल रत्न, एक प्रामाणिक बिझनेसमॅन, त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा करूया आपण सहर्ष स्वागतम. आगरी प्रीमियर लीग पर्व 8 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. या अगोदरचा बॉल आपण पाहिला, खूपच उंची गाठली होती. प्रवीण पाटीलच्या खेळीला पूर्ण विराम लागला आणि त्या अगोदरच्या बॉलवर यष्ट्यांच्या वरून अगदी लेग स्टंपच्या यष्टी जर आपण पाहिली तर त्यावरून चेंडू गेला होता आणि अजित म्हात्रे सरांनी दर्शवलं फेअर डिलिव्हरी. ओरिजिनल डिसिजन होता वाईट बॉल, परंतु रिव्ह्यू मात्र आपण पाहिला तर एक्सटेंड झाला.
23ला 5 धक्के लागले गेलेत आतापर्यंत. पंकज मडवी मॅन फ्रॉम चांदीप आणि रोहन ठाकूर एका साईडला आपण पाहतायत. या दोन फलंदाजांवर खूप दारोमदार असणार आहे मंथन. अगदी आता जबाबदारीनं खेळावं लागेल दोन्ही फलंदाजांना, कारण की चेंडू तुमच्याकडे आहेत आणि त्या चेंडूंचा तुम्हाला आढावा घ्यावा लागेल. चेंडूचं मेरिट जे आहे ते ओळखून तुम्हाला खेळावं लागेल. लेग बाईसच्या माध्यमातून आपण पाहिलं तर 1 रन एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये ॲड ऑन होते आहे धाव फलकावरती. धाव संख्या जर आता आपण पाहिली क्रिएटिव्ह 11 माकणे या संघाची झालेली आहे 5 गडी बाद 23. थोडी नाजूक अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे धाव फलकावरती. आता यातून तुम्हाला संघाच्या डावाला सावरायचं आहे, चांगले फटके खेळायचे आहेत आणि धावा देखील जमवायच्या आहेत. चांगला चेंडू होता. यावेळेला खोलवर चेंडू पाहायला मिळाला. साहिल कुडू या खेळाडूचं खरोखरच कौतुक करावं लागणार आहे, ज्या पद्धतीने या खेळाडूला प्रमोट केलं गेलं. देवानंद वजे साहेब यांनी सुद्धा संधी दिली, सुदेजी पाटील असतील यांनी संधी दिली आणि खरोखर या संधीचं सोनं करत आज बहाडोलीचा एक ब्रँड म्हणून आपल्याला सातत्याने पाहायला मिळतोय. अपकमिंग यंग टॅलेंट. परंतु पुढे जर अजून क्रिकेट चांगलं खेळायचं असेल तर डाऊन दी अर्थ इज मोस्ट इम्पॉर्टंट. अप्रतिम अचंबित करणारा हा बॉल पाहायला मिळतोय. ऑफ्टमच्या थोडासा बाहेर चेंडूला फ्लाईट दिली. सरळ चेंडू निलेश गरत यांच्या हातामध्ये चेंडू निघून जातोय. ऍब्सोल्युटली सुपर बॉलिंग, अनबिलिव्हेबल डिलिव्हरी पाहायला मिळते. बघा साहिलला संधी दिली आणि त्या संधीचं मात्र सोनं करीत असताना हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. एक अपकमिंग यंग टॅलेंट आपल्याला साहिल कुडूच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. 5 चेंडू आतापर्यंत साहिलने टाकलेत, 1 रन दिली आहे आणि 1 विकेट त्यानं प्राप्त केली आहे. पंकज मडवी इथे मात्र फक्त चाचपणी करतायत त्या चेंडूची. शरीराचा वेध घेऊन जाताना चेंडू पाहायला मिळतोय. लेग बाईसचे संकेत जरूर आले आणि धाव संख्या जर आपण आता पाहिली तर झाली फलकावर 26. 4 षटकांचा खेळ झालाय. 26 धावा 5 धक्के. क्रिएटिव्ह 11 माकणे टीम स्ट्रगल करताना पाहायला मिळते. पंकज मडवी आणि रोहन ठाकूर अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक, देऊया आपण सुभाषजी कदम यांना संधी. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा आगरी प्रीमियर लीग 2025. या आपण जयवंतजी पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत. मी देवानंद वजे साहेब यांना विनंती करेन, या स्पर्धेचे अध्यक्ष, आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान जयवंत पाटील यांचं देवानंद वजे साहेब यांच्या शुभ हस्ते आज अमूल्य वेळ काढत जयवंत पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. साखरेचा अनमोल रत्न, आणि या आपण त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत. 4 षटक झाले, 26 धावा आहेत, 5 विकेट्स. GR स्पोर्ट्स आपण पाहतायत आणि खऱ्या अर्थानं टी शर्ट परिधान करत जूड देवानंद वजे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण मायेची उबदार शाल, बुके आणि त्याच पद्धतीने या आगरी प्रीमियर लीग 2025 ची गोड आठवण सन्मान चिन्ह सन्मानित करण्यात येत आहे. 4 षटकांचा खेळ, 26 रन. जयेश पाटील सच्चा गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. एकविरा ग्रुप माकणे टीमने प्रथमतः फिल्डिंग स्वीकारली टॉस जिंकल्यानंतर. ऑफ साईडला फटका तर चांगला आहे पंकज मडवीचा, ऑन दी अप खेळला गेलाय. सिंगल मेल. कीर्तन त्या ठिकाणी पुढे सरसावतोय. सांदीपचा खेळाडू, काय तो षटका ठोकला होता, अतिशय सुंदर आणि सुपर बॅटिंग करत असताना आपण पाहू शकला. 27ला 5 धक्के लागलेत. 5वं षटक प्रगतीपथावर असताना रोहन ठाकूर आज संधी आहे म्हणतो. 11 बॉलमध्ये जर मॅक्झिमम आपण पाहिलं तर 25-30 धावा जर आल्या तर एक चांगली फायटिंग पाहायला मिळेल. ॲब्सोल्युटली बरोबर तुम्ही म्हणालात. मोठे फटके जर इथे आले, 25 ते 30 धावा बनल्या तर एक चांगली टोटल पाहायला मिळेल. परंतु गोलंदाज जर आपण पाहिलं तर फलंदाजांवरती हावी होताना दिसत आहे. त्याचं कारण जर आपण तपासून पाहिलं तर योग्य टप्प्यावरती चांगली गोलंदाजी हे समीकरण सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतं एकविरा ग्रुप माकणे या संघाच्या वतीने. कर्णधाराने जी जबाबदारी दिली ती जबाबदारी प्रत्येक गोलंदाजांना अगदी चांगल्या पद्धतीने पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आकाश तरे आहेत, त्यानंतर आपण पाहिलं जयेशला पाहिलं, साहिलला पाहिलं. सर्व गोलंदाज अगदी चांगल्या प्रकारे चांगला रिदम पकडून गोलंदाजी करताना दिसलेत या सत्रात. डेट बॉल दरम्यान आपण पाहतात विरल नायर सर दर्शवत असताना थोडासा अडथळा निर्माण झाला होता. पुन्हा एकदा जयेश पाटील चांगली गोलंदाजी केली, ज्या पद्धतीने तू उल्लेख केला म्हणताना त्याच पद्धतीने गोलंदाजी आला मिळते. पुन्हा एकदा फलंदाज बाद होण्याची शक्यता होती. रोहन पाटील त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले होते. तो इथे 1 रन जरूर मिळेल. संघाची धावसंख्या 1 रनने जाऊन पोहोचते 29 या धावसंख्येवर. कॉन्ट्रीब्युशन याला म्हणतात, कॉन्ट्रीब्युशन, आणि ज्या पद्धतीने गोलंदाजी केली ना ती अचूक टप्प्यावर केलेली आहे म्हणतात.
अगदी अगदी चांगला टप्पा पकडून गोलंदाजी केली आहे. आता पाहूया रोहन स्ट्रायकिंग एंडवरती आहे. रोहन कशा प्रकारे सामना करेल गोलंदाज जयेश पाटीलच्या षटकातील चौथ्या चेंडूचा. इथे मात्र काय जबरदस्त फटका, जी ताकद आहे, जी ओळख आहे रोहनची, ती रोहनने यावेळेला दाखवली. काय जबरदस्त लांबलचक षटकार 6 धावांच्या स्वरूपात. प्लीज धन्यवाद. या अगोदर मी म्हटलं होतं रोहन ठाकूरच्या भात्यामध्ये खूप मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे आणि ते फटके, त्या भात्यातले फटके त्यांना आता मात्र काढलेत. काय जबरदस्त फटका. आता नीट त्याने जाणले संघाची की जास्तीत जास्त धावा आपण कुठाव्यात, चांगलं लक्ष सेट करावं. आणि या षटकाराच्या माध्यमातून आपण पाहतोय क्रिएटिव्ह 11 माकणे या संघाची धावसंख्या पाहिली तर आता झाली आहे 5 गडी बाद 35 धावा. अशाच फटक्यांची अपेक्षा असेल. रोहन ठाकूर बिरवाडी गावातून बिलॉंग करतो. काय फटका खेळला होता जयेश पाटीलच्या अगेन्स्ट. सुपर टायमिंग. शफल झाले आणि इथून आपण पाहतायत ऑफस्टमच्या थोडासा बाहेर चेंडू पिच केला होता. सिंगल मेल. निलेश गरज स्वतः एफर्ट घेत असताना अतिशय चांगली फिल्डिंग आतापर्यंत जरूर पाहायला मिळते. विरल नायर सरांकडून लेग बायचा इशारा आला. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 36 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झाले ते 5. शेवटचा बॉल असेल. 36 ला 5 धक्के बसलेत क्रिएटिव्ह 11 माकणे या टीमला. जयेश पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने क्रॉस बॅटचा उपयोग जरूर केला गेला होता. पंकज मडवी स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता. सरळ निलेश गरज यांच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला आणि अशा प्रकारे 5 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या 36 वर जाऊन पोहोचली गेली. काय बॉल टाकला होता यावेळेला. सरळ चेंडू यष्ट्यांच्या वरून निघून जातोय डॉट बॉल. 5 षटकांचा खेळ झालेला आहे. 5 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या आता झालेली आहे क्रिएटिव्ह 11 माकणे या संघाची. धाव फलकावरती 36. 7ची सरासरी गाठली आहे सध्या तरी. आता पाहूया या शेवटच्या 6 चेंडूंवरती काय होईल, किती धावा जमवल्या जातील. 36 रन 5 विकेट्स आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. काय गोलंदाजी केले आई एकविरा ग्रुप माकणे. त्यांचे संघ मालक खुश असतील आपल्या संघाच्या या कामगिरीवर. यंगस्टार टेंबोडे टीमचा कॅप्टन आणि जय बजरंग बिरवाडी टीमचे कॅप्टन. चला दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस करण्यासाठी रेडी राहायचंय. आदरणीय जयवंतजी पांडुरंग पाटील साहेब, बारक्या शेठ साखरे यांच्याकडून 1000 रुपये या ठिकाणी आलेले आहेत. मंडळ त्यांचा टाळ्या वाजून आभार व्यक्त करतायत. थँक्यू व्हेरी मच. सुशांत किनी मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. योगीजी तरे आमच्या व्यासपीठावर, रुपेजी पाटील यांना आपण पाहू शकतात व्यासपीठावर आहेत. 36 रन 5 धक्के क्रिएटिव्ह 11 माकणे टीम. पुन्हा एकदा बॉल तयार. सरळ बॅटचा उपयोग जरूर केला. फॉलो थ्रू मध्ये खूप चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण स्वीकारलं. ओमकार घरत एक हर हुन्नरी खेळाडू म्हणून मंथन ओमकार घरतकडे पाहिलं जातं. त्याचे पिताश्री सुद्धा याच स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे जणू काही बाळकडूच त्यांना मिळालेलं आहे. आपल्या वडिलांकडनं चांगलं क्रिकेट खेळण्याचा चांगला वारसा या ठिकाणी जपत असताना ओमकार घरत यांच्या माध्यमातून वडील 40+ मध्ये खेळतात आणि आज आपण ओमकारला देखील पाहतोय. अपकमिंग यंग टॅलेंट. चांगला बॉल होता, बॅकफुटला गेले. चांगल्या पद्धतीने ऑन ड्राईव्ह पाहायला मिळतोय. मिड विकेटच्या क्षेत्रात गेलाय. 1 रन तिथे घेतली. दुसऱ्याचा देखील प्रयत्न. 2 धावा पूर्ण केल्या पाहता पाहता आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहतोय तर धावसंख्या झाली क्रिएटिव्ह 11 माकणे या संघाची धाव फलकावर 39 धावा. 39 रन 5 विकेट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6 गट आपण पाहू शकतात एकंदरीत ए आणि बी ग्रुप आणि पहिल्या एक ग्रुपच्या मॅचेस आपण पाहत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. काही ओनर सुद्धा या मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळतात. दीपक पाकतेकर असतील, त्याचप्रमाणे सुनील चापल हे मॅचचा आनंद घेत आहेत. मनोज तरे मॅचचा आनंद घेत आहेत. संपूर्ण ही टीम आपण पाहू शकाल. यावेळेला ऑन साईडला चांगला फटका आहे. सरळ चेंडूला फेकून दिलंय. 4 धावांकरता मेल चौकार. ज्या प्रकारच्या चेंडूची केव्हापासून पंकज मडवी वाट पाहत होते आणि तशाच प्रकारचा चेंडू अगदी त्यांच्या रडारमध्ये आला आणि त्यांनी मात्र त्या अंदाजामध्ये, आक्रमक अंदाजामध्ये चेंडूला खेळलं. मिड विकेटच्या दिशेला चौकाराच्या माध्यमातून धावसंख्या आपण पाहिली क्रिएटिव्ह 11 माकणे या संघाची आता जवळजवळ जाऊन पोहोचले 43 या आकड्यावरती. शेवटचे 3 चेंडू आता बाकी आहेत. 3 चेंडूंमध्ये किती धावा जमवल्या जातील, काय टार्गेट सेट केलं जाईल हे देखील आता पाहणं तितकंच गरजेचं. ओमकार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा अजून एक मोठा फटका. चांगल्या प्रकारे खेळलाय. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये फिल्डर तिथे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव घेतली आहे. रोहन मात्र म्हणतात काही गरज नाहीये धावायची
आणि या ठिकाणी रनआउटच्या माध्यमातून जाते अजून एक विकेट. धन्यवाद. पंकज पादून तंबूच्या आसराला परतलेत. ज्या कामगिरीची अपेक्षा पंकज मडवी यांच्याकडनं होती ती कामगिरी काही त्यांच्याकडनं होताना दिसली नाहीये आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं तर क्रिएटिव्ह इलेव्हन माकणे थोडंसं नाराज जरूर पंकज मडवी यांच्यावरती असेल. 5 गडी बाद 43 अशी स्थिती पाहायला मिळते. षटकातील पुढील बॉल रोहन पुन्हा एकदा भिरकावून खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचं प्रॉमिसिंग कनेक्शन तिथे झालं नाही. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू गेलाय. धाव संख्या आपण आता पाहिली आहे तर झालेली आहे धाव फलकावरती 6 गडी बाद 44. आदरणीय सन्माननीय किशोरजी वजे साहेब आणि मनोजी पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. आपलं सहर्ष स्वागत आहे. बॅट्समनना कडक आवाज आला परंतु तिथे आपण पाहिलं तर इथे अप्रतिम असा झेल टिपला गेलाय रोहनचा आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर विकेट पाहायला मिळते. षटकाची देखील समाप्ती झाली. 6 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 6 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहिली तर धाव फलकावरती 44 झाली आहे. 45 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलंय. 45 रनचं लक्ष्य तून कर्णधार चला या यंगस्टार टेंबोडे आणि त्याच पद्धतीने आपण पाहू शकतायत एका साईडला संघ जय बजरंग बिरवाडी यांची खेळपट्टी आपण पाहत आहेत. जबरदस्त टणक खेळपट्टी बनवले गेले. पिच क्युरेटरने पिंक आणि व्हाईट पट्टी आपल्याला पाहायला मिळते. 2 पंच त्या ठिकाणाहून येत आहेत. विरल नायर सर आणि आशुतोष विवरी सर. चला टॉस करण्यासाठी या. आमचे कॅमेरामॅन यावेळेला दर्शवतात. पाटा विकेट आपल्याला पाहायला मिळते. साहिल सुदेश पाटील या मॅचचा आनंद घेण्यासाठी आपण पाहू शकतायत. त्यांचं सुद्धा वेलकम आहे. चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून ऑल इज वेल. विश नेटवर्क लाईफ इज अन इव्हेंट मेक इट मेमोरेबल हे स्लोगन आहे विश नेटवर्कचं. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी कारण नशीब बदलो न बदलो मात्र वेळ नक्कीच बदलते मित्रांनो खेळाडूंनो. खूप सुंदर फटका आणि हा षटकार. या षटकारासोबत या ऐकूया रिअल फ्रेंड्स म्युझिकल ग्रुपचे सुमधुर क्रिकेट गीत. डोंगरी सागरी नागरी टेनिस क्रिकेटची भरारी. जय बजरंग टेंबोडे आणि जय बजरंग बिरवाडी आणि यंगस्टर टेंबोडे दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेक करण्याकरता यायचे. आपल्या सोबत आपले मान्यवर टॉस बॉक्समध्ये सन्माननीय जयवंतजी पाटील साहेब साखरे येथून या स्पर्धेकरता उपस्थित झाले आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण ही नाणेफेक करणार आहोत. नाणेफेकीचा कौल इथे केला जाणार आहे. दोन्ही कॅप्टन आमच्या सोबत टॉस बॉक्स मध्ये जॉईंट होत आहेत. जयवंतजी आमच्या सोबत आहेत इथे टॉस बॉक्स मध्ये ज्यांच्या शुभ हस्ते हा टॉस हे संपन्न होणार आहे. दोन 2025 असा कॉल आहे आणि इथे एपीएल येते. जयवंतजी आपल्या सोबत आहेत. आगरी समाजांच्या मुलांना एकत्रित करणारी ही एक भव्य दिव्य स्पर्धा आपण इथे पाहताय. काय म्हणाले या स्पर्धेबद्दल? लीग ही
खरंच आम्ही पाहिला आणि त्याला उत्साह करण्यासाठी आमच्या सर्व कमिटीने फार म्हणजे फार मोठे पुढे नेलेलं आहे आणि याच्या पुढे पुढे नेतील अशी त्यांच्याकडे अपेक्षा करतो. धन्यवाद. आपल्याला विनंती करतो आपण मुख्य मंचावर या मॅचचा आनंद घ्या. टॉस जिंकलाय, काय निर्णय घेशील? बॅटिंग फर्स्ट. पहिली मॅच ज्यामध्ये विजय संपादित केला, यावेळेस टीम मध्ये काय बदल करशील की सेम टीम बरोबर मैदानामध्ये येशील? नाही, सेम टीम आहे. ज्याच टीम बरोबर असेल. कसं वाटतंय या मैदानामध्ये आणि खेळपट्टीबद्दल काय म्हणशील? कशा पद्धतीने खेळपट्टी खेळते? मैदान तर खूप छान बनवलं आणि खेळपट्टी तर मला वाटतं बॅटिंग लाईनसाठी खूप उपयुक्त आहे आणि बॉलिंग पण आहे, पण बॅटिंगसाठी पण उपयुक्त. या स्पर्धेबद्दल तू काय म्हणशील? ह्या स्पर्धेची तर आम्ही आतुरतेने वाट बघत असतो. प्रत्येक वर्षी या स्पर्धेत खेळण्याची खूप इच्छा होते आणि आज नक्कीच चांगला खेळ झाला, त्यामुळे चांगलं वाटतंय. शुभेच्छा असतील तुला. पहिला सामना ज्यामध्ये विजय संपादित केलाय, यावेळेस मैदानामध्ये येताना पहिल्यांदा बॅटिंग करायची आहे. टीम मध्ये काही तू बॅटिंग फिल्डिंग ची संधी तुला मिळते. साधारण टीम मध्ये काय बदल करशील की सेम टीम बरोबर असेल? सेम टीम बरोबर आहे. जी टीम आहे त्याच टीम बरोबर असेल. शुभेच्छा असतील. मॅच सुरू होते, त्यामुळे जातोय आम्ही समालोचन कक्षामध्ये, जिथे आपल्यासोबत मनीष पाटील आपल्यासोबत जोडले जातील. धन्यवाद अक्षयजी पांडव, धन्यवाद प्रभूजी शेडगे, धन्यवाद मंथनजी गरत. टार्गेट सेट केलेलं आहे ते म्हणजेच 45 धावांचं पूर्ण करायचं 36 चेंडूंमध्ये. आणि आई एकविरा ग्रुप माकणे या संघाकडून 2 बॅटर्स निलेश आणि प्रफुल्ल हे सलामीसाठी आलेले आहेत. आणि पंकज मडवी ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये उल्लेखनीय गोलंदाजी केली होती, इकॉनॉमिकल राहिले होते, विकेट टेकर राहिले होते आणि म्हणूनच पुन्हा एकदा तोच विश्वास सार्थकी लावण्याचा उद्देश पंकज मडवी यांचा आहे. पाहूया या ठिकाणी 45 धावांना रोखलं जाईल की 45 धावांना बनवलं जाईल. ऑल द बेस्ट बोथ टीम्स. पाहूया दोन्ही संघाच्या नावामागे माखणे आहे आणि मैदान सुद्धा माखण्याचंच आहे आणि त्याच मी आता समर्थकांचा प्रतिसाद दोन्ही संघांना मिळेल. पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेतोय पंकज मडवी. स्ट्रायकरला फलंदाज आहेत निलेश. पहिलाच बॉल वेगाने हाताळला होता, सरप्राईज डिलिव्हरी फॉर निलेश. पहिला बॉल डॉट. चांगला चेंडू होता. इथे जर आपण पाहिलं तर गुडलेन स्पॉटवरची पिचिंग होती आणि तर नंतर जर आपण पाहिलं तर थोडासा खाली राहिला. याच पद्धतीची गोलंदाजी या मॅच मध्ये गरजेची आहे. जर याच टप्प्यावर गोलंदाजी होत राहिली तर मग या लो स्कोरिंग मॅचला हाय व्होल्टेज ड्राम्यामध्ये कन्वर्ट करता येईल. ड्राईव्ह केलंय क्षेत्ररक्षक. एक्स्ट्रा कव्हरचे 2 पायांच्या मधून बॉल गॅप शोधत जाईल. सीमारेषा पार. मिळतील याच्या निलेशचा पलटवार चौकार. चुकी होती. या पद्धतीच्या चुका जर क्षेत्ररक्षकांनी केल्या तर या मॅचला जिंकण्याचं जे स्वप्न आहे ते फक्त स्वप्न राहील. इथे जर आपण पाहिलं तर ऑफस्टमच्या बाहेर जागा दिली, रूम मिळाला, त्याचा योग्य त्यानं फायदा घेतला. मात्र तिथे जो क्षेत्ररक्षक होता त्यानं खूप मोठी चुकी केली. इथे आपण पाहू शकता अगदी त्याच्या 2 पायांच्या मधनं. क्रिकेटमध्ये जेव्हा तुम्ही खेळण्याकरता येतं ना तेव्हा सर्वात प्रथम मनीष आपल्याला क्षेत्ररक्षण कसं करावं हे क्षेत्र शिकवलं जातं आणि त्याचाच कुठेतरी अभाव इथे पाहायला मिळाला. बघा फरदीन काझीने देखील तेच वक्तव्य केलं होतं. आपण या बॉल नंतर चर्चा करूया. थोडे दुरून खेळण्याचा प्रयत्न, वाईड लाईनच्या पलीकडून ट्रॅव्हल होतोय. फरदीन काझी देखील तेच सांगताना पाहायला मिळालं की मी क्षेत्ररक्षक म्हणून संघामध्ये समाविष्ट झालो, संघात खेळलो, कित्येक वर्ष क्षेत्ररक्षक म्हणून राहिलो, पण आज देखील त्यांचा खेळ आपण पाहतोय तर प्रत्येकाला हवावासा आवडीचा आहे. पंकज ऑन ड्राईव्ह पण गती कमी होती आणि आता गतीच्या जाळ्यामध्ये पंकज फलंदाज निलेशला अडकवते. चौकाराचं प्रत्युत्तर देतोय. धावसंख्या थांबलेली आहे 5 वर. चांगली गोलंदाजी. या पद्धतीची गोलंदाजी जर केली, गतीमध्ये परिवर्तन केलं तर निश्चित यश मिळेल. इथे ब्लाइंड स्ट्रोक होता मनीष, चेंडूवरची नजर हटली होती. यावेळेस बॅटच्या आतल्या कडेला बॉल कनेक्ट होऊन स्क्वेअर लेगला पोहोचतोय. 45 धावांचं लक्ष अक्षय मला असं वाटतं तितकं सोपं आई एकविरा ग्रुप मागणे संघासाठी नाहीये आणि त्यासाठी तर पावलं चालवली जातात पंकज मडवीकडून. निश्चित पंकज मडवी याकरताच ओळखला जातो. चांदीप गावाला बिलॉंग करतो आणि लढाऊ वृत्ती आहे या खेळाडूकडे. तो लढताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. मात्र क्षेत्ररक्षणामध्ये ज्या काही चुका होत आहेत त्या जर सुधारल्या तर मनीष एक चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. ऑन ड्राईव्ह क्षेत्ररक्षक आहेत का तर पोचतायत काऊ कॉर्नरच्या बॉलवर. तोपर्यंत मोठा चेस होता. चेस कंप्लीट होतोय. बॉल आत ढकलला जातोय पण तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्या आहेत आणि आता पंचांचा अधिकृत इशारा 4 आणि चौकार येऊन धावसंख्या पोहोचते आता बिनबाद 10. फेब्रुवारी महिन्याला क्रिकेट गाजतो बघा या साखरे गावात. फेब्रुवारी महिन्याला क्रिकेट गाजतो बघा या साखरे गावात. चांगला फटका तिथे आपल्याला पाहायला मिळाला.
हा बॉल ऑफस्टॉपच्या बाहेर होता, कट करण्याचा प्रयत्न केला. पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक आहे, एक सिंगल. चांगली रणनीती आहे म्हणी. चौकारानंतर सिंगल घेतली जाते, जे खूप गरजेचं आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ 11 धावा, सुस्थिती. सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना आई एकविरा ग्रुप माकणे. माइंड स्टेबिलिटी नावात आई एकविरा चषक साखरेच्या दम आई नावात. धन्यवाद. एकविरा चषकचं एक टायटल सॉन्ग आपण ऐकतोय. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण ती स्पर्धा पाहणार आहोत साखरेच्या मैदानावर. नक्कीच त्या स्पर्धेला भेट द्यायला विसरू नका. आपण आता आगरी प्रीमियर लीग पाहतोय. जबरदस्त नियोजन आगरी प्रीमियर लीगच्या कमिटी मेंबरचं. प्रत्येक कमिटी मेंबरकडे तो अनुभव आहे आणि त्यातल्या त्यात ते डेडिकेशन आहे, मॅनेजमेंट आहे. आणि म्हणूनच मागच्या 8 पर्वांपासून अक्षय दमदार नियोजन आगरी प्रीमियर लीगचं पाहायला मिळते. सर्वात महत्त्वाचा मुद्दा काय तर आगरी बांधवांना क्रिकेटच्या खेळाच्या माध्यमातून एकत्रित करणं, आणि तेच मागच्या 8 वर्षांपासून ही कमिटी करते. निश्चित ज्या पद्धतीची मेहनत हे सर्व आयोजक घेत आहेत, संघमालक आपल्या घामाच्या कष्टाच्या कमाईमधनं काहीतरी पैसे या सर्व खेळाडूंकरता खर्च करतायत. तर खेळाडूंनाही इथे एक गोष्ट करण्याची गरज आहे मनीष. आपला फेअर गेम, आपलं चांगलं क्रिकेट ते मैदानामध्ये दाखवणं गरजेचं आहे. कारण त्याकरताच हा सर्व एवढा मोठा डोलारा उभा केला गेलाय. आपल्या घामाच्या कष्टाचे पैसे खर्च केले गेलेत, तर मग तुम्हालाही मैदानाच्या आतनं चांगलं फेअर क्रिकेट ते खेळणं गरजेचं आहे. षटक क्रमांक 2 अपूर्व आलाय, आयकॉन खेळाडू आहे. यावेळेस मात्र तिथे कट केलंय बॉलला. बॉल सीमारेषेचा वेध घेतोय, मात्र तो वेध पूर्ण होईल का तिथे गडबड होती थोडीशी. मात्र अखेरच्या क्षणी त्या बॉलला पायाच्या साह्यानं स्टॉप केलं. संत गतीचं क्षेत्ररक्षण हे चालणार नाही. अक्षय, या क्षणाला गडबड करून चालणार नाही. ज्या ठिकाणी तुम्ही 45 धावा रोखण्याचा प्रयत्न करतायत, आउटसाइड एज घेऊन बॉल थर्ड मॅनला ट्रॅव्हल होत होता. क्षेत्ररक्षक 2 बॉलचा पाठलाग करत होते. पाठलाग पूर्ण झाला सुद्धा होता, पण व्यवस्थित बॉल अडवला गेला नाही आणि त्याच संधीचा फायदा उचलताना 3 धावा वसूल केलेल्या आहेत. आता रिक्वायर्ड रन रेटकडे लक्ष देऊया. 6.41 रिक्वायर्ड रन रेट कमी झालाय. ऑफस्टॉनच्या बाहेर जागा होती, त्यामुळे तिथे जो गॅप होता त्याचा वापर योग्यतेने केला गेला. मात्र क्षेत्ररक्षक काही चुका करतात. याआधी आपण त्याबद्दल म्हटलं, या क्षेत्ररक्षकांच्या चुका तुम्हाला इथे थांबवाव्या लागतील, कारण फलंदाजी पूर्णपणे निष्प्रभ राहिली आहे. दुसरी मॅच आहे आणि पहिल्या मॅचमध्ये क्रिएटिव्ह 11 माकणीची फलंदाजी निष्प्रभ होती. यावेळेस पंचांकडे अशाबरी नजरेनं जरूर पाहिलंय, मात्र पंचांनी ती अपील फेटाळली आहे. एक चांगला बॉल, अपील स्ट्रॉंग होती. डॉट बॉल्स आवश्यक आहेत आणि त्या डॉट बॉल्सवर आता फोकस राहतोय. बॉल राईज झाला होता आणि त्याचमुळे बॅकफुटला बॅलन्स करून तिन्ही स्टम्प्स मोकळ्या ठेवून रूम क्रिएट केला होता स्ट्रोकसाठी, पण त्या ठिकाणी तो सफल प्रयत्न नव्हता. अपूर्व आपल्या संघासाठी पुनरागमन करण्याच्या इराद्यात आहे. धावसंख्या 14. पुढचा बॉल, यावेळेचा फटका. तिथे क्षेत्ररक्षक पुनश्च एकदा चुकी करतोय. झेल झाला असता तर या मॅचचा सर्वोत्तम झेल असू शकला असता. गोलंदाजाने हा स्ट्रोक खेळण्यासाठी प्रवृत्त केलं. रिप्लेमध्ये आपण पाहतोय विश लाईव्ह नेटवर्कवर. ऑफस्टम्पच्या बाहेर बॉल होता. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक 2 हात उंच करून झेल टिपू शकला असता, पण थोडीशी कमतरता भासली आणि त्याचमुळे संधी मिळाली फलंदाजाला. इथे चांगला बॉल, गोलंदाजी चांगली होती. क्षेत्ररक्षणामध्ये जरी चुका असल्या, गडबड असली, तरी गोलंदाजी अचूक टप्प्यावर होतोय. हेच काम करायचं गोलंदाजाला, की आपण किती टार्गेटला रोखण्याचा प्रयत्न करतोय. आपल्याला इकॉनॉमिकल राहायचंय, विकेटचा शोध घ्यायचा आहे, डॉट बॉलवर जायचंय, आणि तेच पहिल्या षटकात जमलं नव्हतं. पण आता अपूर्व गावडच्या वतीनं ती वापसी झालेली आहे क्रिएटिव्ह 11 माकणे या संघाची. जबरदस्त क्रिकेट रन रेटचा उल्लेख केला तर रिक्वायर्ड रन रेट आता वाढतोय डॉट बॉल्स आल्यानंतर, सिंगल आल्यानंतर, आणि त्याचमुळे आता पाहूया अपूर्व आतापर्यंत चांगला न्याय देतोय या षटकाला. यावेळेचा बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक थोडासा दूर आहे, त्यामुळे इथे डबल करता कॉलिंग असेल. सॉफ्ट हँडलचा वापर हा मनीष खूप वेळा कामाला येतो. जेव्हा क्षेत्ररक्षण हे बाउंड्री लाईनच्या नजदीक असतं ना, तेव्हा सॉफ्ट हँडलनं तुम्ही सिंगलला डबलमध्ये सहजतेने कन्वर्ट करू शकता, आणि तेच यावेळेस पाहायला मिळतं. जर तुम्ही गॅप शोधत नसाल तर मग त्या गोष्टी तुम्हाला अजून जास्त कठीण होऊन जातील. पण जेव्हा तुम्ही गॅप शोधता, अशा वेळेला तुम्हाला सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा मौका मिळतो. आणि अशा वेळेला जास्त मोठ्या फटक्यांसाठी न जाता जर आपण गॅप शोधला तर डबलने तुमच्या संघाचा धावफलक पुढे जाऊ शकतो. धावसंख्या झाले 18 धावा. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातला. चांगली फलंदाजी. इथे थोडासा स्टेप आउट केलं, फटका सजवण्याचा प्रयत्न केला. तिथे फ्लाइंग स्लीप मध्ये क्षेत्ररक्षक होता, वेगानं आला, त्या बॉलला स्टॉप केलं, रन सेव्ह केल्या. कारण तिथनं जर बॉल निघाला असला तर मग लॉंग स्टॉप पर्यंत कोणी नव्हतं, आणि आउटफील्ड अगदी फास्ट आहे.
त्यामुळे चांगली फिल्डिंग झाली, तिथे रन सेव्ह केल्या. 2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि 2 ओव्हर नंतर जर आपण पाहिलं तर सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना टीम आई एकविरा ग्रुप माकणे सुस्थितीमध्ये आहे, कारण विदाऊट लॉस 19 धावा त्यांनी धावफलकावर जोडल्यात. येणारे 24 बॉल 26 ची गरज आहे, मात्र पुढचं षटक सुरू होण्याआधी एक संधी देऊ आपल्या डीजे ऑपरेटरला. थँक्यू. आडणेगावच्या गावदेवीवर आधारित ते गाणं आपण ऐकलं, ज्यामध्ये प्रमोद शेडगे सरांचा उल्लेख देखील आहे. तर आता 24 चेंडू 26 धावांची गरज आहे. बघा, नेट रन रेट हा खूप महत्वपूर्ण मुद्दा आगरी प्रीमियर लीग मधला आहे. त्याचमुळे जरी आपण पराभवाच्या छायेत आहोत, पण प्रतिस्पर्धी संघाला घाम फोडता आला पाहिजे. पंकज मडवी बॉलिंग ट्रॅकवर क्रॉस बॅटेड खेळलेत. बेल स्ट्रिप झालेत का? यस, बेल स्ट्रिप झालेत. पहिला धक्का बसतो. 19 धावा. आई एकविरा ग्रुप माकडे. चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला. मगाशीही हेच मी सांगत होतो, जे मनीष आत्ता तू सांगितलं की रन रेटचा आधार तो खूप महत्त्वाचा आहे. आणि याआधी जर आपण पाहिलं तर थोडीशी खराब कामगिरी झाली होती आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर रन रेट सुद्धा थोडासा खराब राहिला होता. या मॅचमध्ये सेम परिस्थिती पुनश्च एकदा क्रिएटिव्ह 11 माकडेकडनं. इथे जर आपण पाहिलं तर या मॅचमध्येही खूप जास्त धावा पहिल्या 2 ओव्हरमध्ये त्याने बहाल केल्यात आणि येणारे जे बॉल आहेत त्यामध्ये खूप जास्त रनची इथे गरज नाहीये. मात्र विकेट्स हा एक चांगला पर्याय आहे. इथे जर विकेट्स मिळवल्या तर या मॅचला शेवटपर्यंत खेचण्याची संधी जरूर मिळू शकते. सकाळी क्रिएटिव्ह 11 माकणे संघ एक सामना खेळलाय, तो सामना त्यांनी हरलेला आहे आणि त्याचमुळे मात्र त्यातून परत येण्यासाठी हा सामना जिंकणं महत्त्वाचं आहे. आणि त्याचमुळे पहिल्या डावामध्ये फलंदाजांची कामगिरी तितकी चांगली नव्हती, पण गोलंदाजांना जबाबदारी घ्यावी लागेल आणि जबाबदारीचा खेळ द्यावा लागेल. पंकज मडवीच्या खात्यात जाते विकेट. 19 धावा, 1 गडी बाद. आई एकविरा ग्रुप माकणे. जाऊ दिल्या बॉलला आवाकाच्या बाहेरचा बॉल आकाश तरी सोडतोय. वाईट बॉलची 1 धाव मिळते. धावसंख्या 20, 1 गडी बाद. या पद्धतीची गोलंदाजी इथे तुम्हाला करून चालणार नाही, कारण या मॅच मध्ये तुमच्याकडे खूप मोठा बँक बॅलन्स नाही आहे. ज्या धावा आहेत त्याबरोबर लढावं लागेल. पंकज अराउंड विकेटनं फोर्स केल्या बॉलला. ऑन द राईटचा फटका. मिड ऑफ आहे, सर्कलच्या बाहेर पोहोचतोय. दूरवरच्या चेंडूला छेडण्याचा प्रयत्न फसला. आकाश चरे 0वर बाद. दुसरा धक्का बसतोय. 20 धावा. याच विकेट्स तुम्हाला विजयापर्यंत घेऊन जातील. आणि इथे जर आपण पाहिलं तर पंकजनं जाणून बुजून जर आपण पाहिलं थोडंसं दूर ठेवलं होतं आणि तिथे छेडखाणीचा प्रयत्न झाला. शरीरापासून दूर जेवढा जास्त खेळला जाईल ना तेवढा जास्त फायदा गोलंदाजाला मिळतो. आणि इथे जर आपण पाहिलं तर शरीरापासून दूर हा फटका, ज्यामध्ये ताकद लावायची होती, फोर्स करायचं होतं, मात्र ते शक्य झालं नाही. विकेट मिळाली. खेळाडू बाद. तर चांगला खेळ पंकजच्या वतीने पाहायला मिळालेला आहे. ॲज एक्सपेक्टेड बाय हिम. मागच्या सामन्यात सुद्धा पंकज मडवीने चांगलीच गोलंदाजी सादर केली होती आणि प्रेक्षकांचा आदर कमवला होता. आणि आता सुद्धा तसाच खेळ पंकज मडवीचा क्रिएटिव्ह 11 माकणे या संघासाठी पाहायला मिळतो. आकाश टरे आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेला आहे. प्रफुल्ल पाटील एका चांगल्या स्ट्राईक रेट 9वर खेळतोय. आता आपलं प्रस्त टिकवण्यासाठी अस्वस्थ राहून चालणार नाही, तीच भूमिका मैदानाच्या आतमध्ये पंकज मडवी घेत आहेत. सातत्याने विकेटचा शोध परिपूर्ण करतायत. अराउंड विकेट. चांगला बॉल. ब्लॉक हॉल डिलिव्हरी. बॅकलिफ्टला खाली घेण्यासाठी प्रवृत्त केलं. पाय चालवण्याची संधी मिळाली नाहीये. जबरदस्त कमबॅक पंकज मडवीचा. अगदी चांगला बॉल. हतबल हताश करणारा बॉल आपण म्हणू शकतो. या बॉलला फलंदाजाला अक्षरशः हतबल केलं, बॅकलिफ्टला खाली करायला मजबूर केलं आणि तिथे स्वतःला वाचवलंय त्यानं, असंच म्हणावं लागेल. अगदी बॅटच्या टोला लागला बॉल, त्यामुळे बचावलाय तिथे खेळाडू. फुल टॉस बॉल ऑन साइडला दिशा दिली. क्षेत्ररक्षक मिड विकेटचे. बॉलच्या बाउन्सचा अंदाज घेऊ शकत नाहीये. दडपण आता पलटवलं जाते गोलंदाजी संघावर. चौकार. 4 धावा. चांगला स्ट्रोक होता आणि तिथे जर आपण पाहिलं तर क्रिकेट ज्याला म्हटलं जातं ना मनीष, की हा
डोक्यानं खेळणारा खेळ आहे. तुम्हाला तुमचं डोकं वापरावं लागतं. क्षणाक्षणाला तुमची बौद्धिक क्षमता या खेळामध्ये तपासली जाते. तिथे बॉलवर येऊन बॉलला रापणं गरजेचं होतं. तिथे क्षेत्ररक्षकाने वेट करणं पसंत केलं आणि हा चौकार आला. 25 धावा. ड्राईव्ह केलाय, मिड ऑन नाहीये, मिड विकेट नाहीये, बॉल जातोय मागे, लॉंगॉनला क्षेत्ररक्षक निकेत बॉलवर पोहोचेल, बॉल कलेक्ट करताना चुकेल आणि त्याचा फायदा फलंदाजी करणाऱ्या संघाला होईल. या चुका परवडणार नाहीये क्रिएटिव्ह 11 माकणेला. 2 धावांची होते वाढ, धावसंख्या पोहोचते 2 गडी बाद. 27 धावा. क्षेत्ररक्षणामधल्या चुका त्या थांबायचं नाव घेत नाहीयेत आणि या क्षेत्ररक्षकाच्या चुका तुमच्या पराभवाचं कारण निश्चित मनीष ठरू शकतात. शेवटचा बॉल या तिसऱ्या षटकातला. चांगली स्थिती आहे एकविरा ग्रुप माकणेची. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटच्या आउटसाइड एज, बॉल कव्हर पॉईंटला सर्कलच्या आतमध्ये बॉल अडवला जाईल. 1 धाव मिळेल, धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 28 वर 28 धावा. 2 गडी बाद आणि जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 18 चेंडू 17 धावा. 18 बॉल्स अँड 17 रन्स रिक्वायर्ड टू विन. घ्यावे छोटासा डीजे ब्रेक. आम्ही आता गेलो, लगेच आलो. थँक्यू. 3 षटकं संपलेली आहेत. धावसंख्या 28 झाले. 2 फलंदाज जरी बाद झालेत पण त्या 2 फलंदाजांचं दुःख तितकं आई एकविरा ग्रुप माकणेच्या स्कोअर शीटवर पाहायला मिळत नाहीये. कारण स्कोअर शीट सेटल आहे. रिक्वायर्ड रन रेट आता 5.6च आहे. ड्रोन व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय या मैदानाच्या आजूबाजूच्या परिसराचा आणि एकंदरीत पूर्ण सफाळे परिसराचा आपल्याला ड्रोन व्ह्यू म्हणजेच बर्ड आय व्ह्यू पाहायला मिळतोय. अक्षय, अप्रतिम नजारा आहे बघा. इथे दोन्हीचा संगम आहे मनीष. एका बाजूनं आपण ट्रॅकच्या त्या बाजूला जर पाहिलं तर तिथे बिल्डिंग्स दिसत आहेत आणि एका बाजूनं आपण हिरवीगार जी झाडं आहेत ती पाहतोय. अगदी दोन्ही प्रकार आहेत इथे सफाळ्यामध्ये जे तुम्हाला पाहायला मिळत आहेत. इथे हिरवळ सुद्धा आहे आणि टोलेजंग इमारती त्या सुद्धा उभ्या राहिल्यात. अगदी प्रीमियर लीग 2025 पर्व 8वं, पहिला दिवस आणि अंतिम सत्र, ज्यामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. अप्रतिम नजारा. इथे जर आपण पाहिलं तर फटका तेवढासा प्रॉपर नव्हता मनीष. थोडा कॅज्युअल एफर्ट होता आणि पायांची हालचाल नव्हती. फक्त बॅट्सविंग कव्हर, एक्स्ट्रा कव्हरमध्ये आपण ती बॅकलिप पाहिली पण त्याचा फायदा उचलता आला नाही. बघा, हे डॉट बॉल खूप महत्त्वाचे आहेत क्रिएटिव्ह 11 माकणे संघासाठी. 17 चेंडू 17 धावांची गरज आई एकविरा ग्रुप माकणे. पुढचा बॉल गोलंदाज भागेश. यावेळीची दिशा ती भरकटली, डाव्या स्टीवर राहिला. वाईटचा इशारा आशुतोष व्यवहार यांच्या माध्यमातून. अतिरिक्त धावसंख्येनं धावफलक 29 वर. जास्त पर्याय आता वापरून चालणार नाही. जे पर्याय आहेत तुमच्याकडे, जे तुम्हाला फायदा मिळवून देऊ शकतात त्याचवर आता काम करावं लागेल भागेशला. पण आता ही अमांतराची धाव मिळते बोनोच्या स्वरूपात आई एकविरा ग्रुपला. धावसंख्या 29 धावा. यावेळीचा फटका फसलाय, बॉल हवेत आहे, संधी आहे इथे सेल्फ फॉलो थ्रो मध्ये. एक चांगला कॅच, विकेट मिळवली आहे. विकेट हा सर्वोत्तम पर्याय आहे या मॅच मध्ये या रन सेव्ह करण्याकरता आणि तो सर्वोत्तम पर्याय यावेळेस निवडलाय. फटका फसला, सेल्फ फॉलो थ्रो मध्ये एक चांगला कॅच. मिळवा विकेट आणि जिंका क्रिकेट असंच समीकरण कित्येक वेळा आपण पाहतो आणि आता गोलंदाज देखील त्याच शैलीची कुठेतरी गोलंदाजी करतोय जी शैली फलंदाजांना ओळखता येत नाहीये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता पण यावेळेस त्या प्रयत्नांना धावांची जोड मिळाली नाही आणि प्रफुल्ल पाटील यांना 16 धावा करून बाद होऊन परतावं लागला. हा एक महत्त्वपूर्ण धक्का होता कारण प्रफुल्ल सेट झाला होता, ज्यांच्या वतीनं चांगल्या स्ट्राईक रेटने 16 धावा मिळाल्या होत्या आई एकविरा ग्रुपला. पण आता जो फ्रेश बॅटर येईल कदाचित पुन्हा एकदा बाउन्स बॅक करण्याची संधी क्रिएटिव्ह 11 माकणेला. निश्चित इथे संधी मिळू शकते. जर आणखी 1-2 विकेट जर आल्या तर निश्चित इथनं या मॅचचं चित्र बदलू शकतं. कारण क्रिकेटचा खेळ, ज्याला रंग बदलणारा खेळ म्हटलं जातं, हा क्षणार्धात तुम्हाला राजाचा रंग करतो. त्यामुळे इथे जर हिमतीनं लढले, जर इथे चांगलं क्षेत्ररक्षण केलं, 1-2 विकेट्स जर गोलंदाजांनी इथनं मिळवल्या तर या मॅचमध्ये इथनंही क्रिएटिव्ह 11 माकणे आपल्या टीम करता जागा जरूर निर्माण करू शकतात.
तुम्ही हिंमत दाखवली तर तुमच्या संघाची किंमत वाढणार आहे तुमच्या सोबत, आणि तोच खेळ भागेशला दाखवावा लागेल. जेव्हा संधी मिळाली त्या संधीचं 100% सोनं करण्याची धमक भागेशकडे आहे. विकेट त्यांनी मिळवलाय जरूर, आणि त्याचमुळे आता रिक्वायर्ड रन रेट 6चा. भागेश यावेळेस चेंडूवरचं लक्ष ते विचलित होतं, खेळू की नको खेळू. ही द्विधा मनस्थिती आहे ना, ती फलंदाजी करता सर्वात घातक असते, आणि ती द्विधा मनस्थिती इथे आपल्याला पाहायला मिळाली. रेफरल घेतलेला आहे. आपण अजित म्हात्रे सरांना पाहणार आहोत विश लाईव्ह नेटवर्कच्या स्क्रीनच्या पलीकडे. दरम्यान भागेश यांच्या वतीनं सातत्यानं ते प्रयत्न केले जात आहेत की फलंदाजाला बॉल पासून दूर कसं ठेवता येईल, कारण स्टंप टू स्टंप अटॅक केला तर फलंदाज अटेम्प्ट घेणार आहेच, तेव्हा धावा वाढण्याची शक्यता असते. पण आता गोलंदाज देखील चतुर झालेले आहेत, फलंदाजापासून बॉलला दूर ठेवतात जेणेकरून तो ॲडव्हान्टेज त्यांना उचलायचा असतो. पाहूया या ठिकाणी बॉल वाईड लाईनच्या पलीकडून आहे की अलीकडून, पण आता हा बॉल इम्पॉर्टंट आहे भागेशसाठी, कारण हा जर डॉट आला तर तो आत्मविश्वास तो पुढे घेऊन जाऊ शकतो. पण जर वाईट बॉलची धाव मिळाली तर मग आई एकविरा ग्रुप माकडे लक्ष्याच्या एक पाऊल अजून पुढे सरकू शकेल. जबरदस्त टेलिकास्ट आपण पाहतोय खऱ्या अर्थाने विश लाईव्ह नेटवर्कच्या वतीने. अजूनही आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि हा फेअर बॉल आहे, भागेश जबरदस्त पुनरागमन करतोय, डॉट बॉल. चांगला बॉल, गरज आहे टीमला, आणि ही गरज असताना खूप चांगली कामगिरी सध्या भागेश मैदानाच्या आतमध्ये करतोय. येणारे जे बॉल आहेत 3 या ओव्हरचे अचूक टप्प्यावर जर हाताळले तर मॅच मध्ये रंगत निर्माण होईल. इथे विकेट किपिंग चांगली आहे, विकेट किपिंग चांगली आहे. हा बॉल जर तिथे निसटला असताना एक्स्ट्रा जरूर आहे, वाईटचा इशारा तिथे आलाय. मात्र मनीष, हा बॉल जर विकेट किपर कडनं सुटला असता तर एक्स्ट्रा 4 रन त्यावर जरूर लिहिल्या गेल्या असत्या. एक्झॅक्टली, बघा तुमची स्ट्रॅटेजी वर्कआउट होते तर त्यावर तुम्हाला अजून जास्त फोकस राहावं लागेल. पण जर तुमचा ट्रॅक बदलला तर मग प्रतिस्पर्धी संघ त्याचा फायदा उचलेल. व्हाईट बॉलची अजून एक धाव मिळते आई एकविरा ग्रुपला, धावसंख्या 30. यावेळेस फटका दमदार, काय जाईल हा बॉल सीमारेषा पार, मस्तकावर दस्तक देऊन निघून गेलाय सीमारेषा पार. षटकार 6. थँक्यू. आणि फलंदाजाला गवसलाय सूर, आणि आता काढतोय तो प्रतिस्पर्धी संघाचा धूर, खेचतोय षटकार आणि सामन्याला जवळ करतोय तो, म्हणजेच आई एकविरा ग्रुप धावसंख्यात पोहोचते ती म्हणजे 36 वर. चांगली फलंदाजी सध्या मैदानामधनं सुरू आहे. यावेळेस प्रॉपर कनेक्शन जरी नसलं ना तरी एक धाव या डावाच्या दृष्टीनं ते खूप महत्वाची आहे, आणि ती एक सिंगल इथे धावफलकावर जोडली जाते आहे, ज्यामुळे धावफलक जर आपण पाहिलं तर 30 या आकड्यावर 37 या आकड्यावर, माफ करा. आता विजयाचं जे आव्हान आहे ते मनीष इथे सोपं झालंय आणि छोटंही झालंय. एक षटकार किती मोठा फरक आणू शकतो या रन चेसमध्ये, त्याचं प्रमाण तुम्हाला पाहायला मिळालं. पण क्षेत्ररक्षकाने चांगलेच प्रयत्न केले होते, पण बॉल खूप वेगानं सीमारेषेच्या बाहेर पोहोचला आणि त्याचमुळे त्याचे प्रयत्न थोडे कमी पडले. धावसंख्या 37 आहे, जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 8 धावांची. पुढचा बॉल भागेश, इथे जर आपण पाहिलं तर एक सिंगल मध्ये कन्वर्ट करायचं आहे. फक्त पुश करो खुश रहो म्हटलं जातं ना, अगदी त्या पद्धतीने बॉलला फक्त पुश केलं, एक सिंगल मध्ये कन्वर्ट केलं आणि धावसंख्येला पुढे सरकवलं. येणारे इथनं 12 बॉल शिल्लक आहेत, आणि या 12 बॉल मध्ये जर आपण पाहिलं तर विजयाकरता इथनं 7 धावसंख्येची गरज आहे. मैदानामध्ये जर आपण पाहिला तर थोडासा निराशाजनक खेळ क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमकडनं आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र प्रेक्षकांवर आलेली ही मरगळ दूर करण्याकरता एक छोटासा डीजे ब्रेक घेऊ. तुम्ही पाहत राहा, ऐकत राहा अग्री प्रीमियर लीग. आले साऱ्यांचा बाजार उठवायला आमची जोडी ही ट्रेंडिंग, आले साऱ्यांचा बाजार उठवायला आमची जोडी ही ट्रेंडिंग, बाजार उठवायला आमची जोडी ही ट्रेंडिंग, आले साऱ्यांचा बाजार उठवायला आमची जोडी ही ट्रेंडिंग. थँक्यू. चांगलं ॲडमिनिस्ट्रेशन अग्री प्रीमियर लीगचं, ज्यामध्ये रुपेश पाटील यांचा देखील तितकाच सहभाग. सर्व आमचे मेंबर्स, किशोर सर असतील, योगेश सर असतील, देवानंद सर असतील, पूर्ण जी टीम आहे. खरंच ते जुनं जाणतं क्रिकेट त्यांनी खेळलं आहे, आणि त्याचमुळे तो अनुभव या तरुणांना मिळावा, चांगल्या पद्धतीने मिळावा, आधुनिक मिळावा. त्यासाठी मागच्या 8 पर्वांपासून कमिटी मेहनत घेते. ड्राईव्ह केल्या बॉलला, एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक पायाच्या सहाय्याने बॉल आत ढकलतोय. दरम्यान एक धाव पूर्ण केली जाते, एका धावेची वाढ होते, धावसंख्या पोहोचते 39, 3 गडी बाद. चांगली धावसंख्या उभी राहिली आहे, कारण इथनं विजयाकरता आपण जर पाहिलं तर फक्त 6 धावसंख्येची गरज आहे.
मॅचला अगदीच सोपं केलंय. 45चं टार्गेट आहे. 39 रन्स आतापर्यंत फलकावर लागल्यात. अपूर्व आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. हवी तशी चांगली कामगिरी त्याच्याकडनंही झालेली नाही आहे, कारण त्याला विकेट्स नाही मिळालेल्या. ओमकारचा षटकार इम्पॅक्ट टाकतोय या रन चेसमध्ये. शेवटच्या टप्प्यावर आलात आणि त्यांनी कार्यक्रम केलाय. यावेळेस ऑन साइडला खूप चांगला फ्लिक फटका. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, बॉलवर पोहोचतायत तोपर्यंत एक सिंगल मिळते. बॅकलिप खूप चांगल्या पद्धतीने खाली नेली होती आणि बॉल अलॉंग द ग्राउंड मिड विकेटला पोहोचला. एकदा मिळाली. धावसंख्या 40, 3 गडी बाद. फ्लिक केलं होतं आणि याआधी आपण युट्यूबच्या माध्यमातून एक स्ट्रोक पाडला होता. इंस्टाग्रामवर तो खूप फेमस झाला होता. टोला लागून षटकार केला होता फ्लिकच्या माध्यमातून आणि तो अचानक असा निघून गेला की ते कोणालाही कळाला नाही. अगदी तसाच हा स्ट्रोक होता टोला लागल्यानंतर. यावेळेस बैठक स्ट्रोक पाहायला मिळाला. काऊ कॉर्नरला झेल पंकज मडवी यांच्या हातात होता, पण तो कंप्लीट होऊ शकला आणि हे क्षेत्ररक्षण चुकलं. मिसबॅलन्स झालाय पंकज आणि बॉलिंग एंडला थ्रो होऊनही धावचीचा मोका असूनही फलंदाज बचावलेला आहे. 2 धावा मिळत आहेत. 2 धावांची वाढ. धावसंख्या पोहोचते 42. चांगली धावसंख्या आहे. इथे विजयाकरता फक्त 3 धावसंख्येची गरज आहे. सातत्यानं चुका होत आहेत आणि त्या चुकांचं भुगतान इथे करावं लागतंय. क्रिएटिव्ह 11 माकणेला गतवर्षीचे चॅम्पियन होते, मात्र यावर्षी आपला पहिला विजय शोधतायत. क्रिकेट यालाच म्हणतात जिथे प्रत्येकाकरता प्रत्येक वेळ चांगली असतेच असं नाही. वेळ इथे बदलते आणि जी वेळ कशी बदलते ते जर बघायचं असेल तर क्रिकेटच्या मैदानात तुम्हाला यावं लागेल. आणि तुमची वेळ जर आणायची असेल तर तुमचा चुकलेला खेळ बदलण्याची गरज आहे. आणि त्याचमुळे क्रिएटिव्ह 11 माकणे संघाला मागच्या 2 सामन्यांमध्ये तो अनुभव मिळाला असेल की कुठल्या झोनमध्ये आम्हाला सुधारणा करण्याची गरज आहे, कुठे आपल्याला लक्ष देण्याची गरज आहे. आणि तेच आहे फलित. आपण आगरी प्रीमियर लीगमध्ये 5 सामने खेळण्याची संधी प्रत्येक संघाला देतोय. ऑन साइडला स्वीपचा अंदाज होता. बॉल जाईल स्क्वेअर लेग सीमारेषा पार आणि विजयोत्सव साजरा करणारा खेचलाय ओमकार घरतने चौकार. आई एकविरा ग्रुप माकणे विजयी. अरे आमच्याशी भिडायची ताकद या तख्यात नाही आणि माघार घेणं आग्र्यांच्या रक्तात. बघा तुम्हाला दाखवलं जात आहे सबस्क्रायबर 6800 आहेत. लवकरच 86,000. जशी टोटल दिसते ना तिला उलट करण्याची क्षमता किंवा तेवढं चांगलं काम सध्या विश स्पोर्ट्स हे चॅनल करतंय. अगदी चांगल्या पद्धतीचं काम त्यांच्या वतीने होतंय. मॅन ऑफ द मॅच कडे जाऊया आणि सध्या मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे आकाश तरे, जो ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. त्याला पारितोषिक देण्याकरता आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये प्राचारण करू. या आकाश प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जिथे आपल्याला मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक वितरित केलं जाईल आणि तिथे आपल्या सोबत मायक्रोफोनवर असतील मनीष पाटील. या मनीष प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपल्याला जॉईंट व्हायचंय जिथे मॅन ऑफ द मॅच हे